छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट मी अनेक ठिकाणी हे सांगितले, तुम्ही ऐकलं सुद्धा असेल की महाराजांना जेव्हा आपण स्वॉट अनालिसिस अप्लाय करतो, हे स्वॉट अनालिसिस नेमकं काय आहे हे जर बारकाईनं बघितलं तर S stands for strength, W stands for weakness, O stands for opportunity, T stands for target and T stands for threat. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली ताकद ओळखली. मॅनेजमेंट काय सांगतं? आपली ताकद ओळखा, आपल्या ताकदीनुसार पुढे चला. महाराजांनी आपली ताकद ओळखली. ही ताकद होती सह्याद्रीच्या रांगा, ही ताकद होती गनिमी कावा. आता या गनिमी काव्याची देण नेमकी आली कुठून? हा गनिमी कावा मी पुन्हा म्हणतो, मी खूप सुरुवातीला अत्यंत जबाबदारीनं वाक्य वापरलं, माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचू. गनिमी कावा ही ताकद आली कुठून? म्हणजे नंतर माओ त्से-तुंग त्याच्या आत्मचरित्रामध्ये लिहितो, चीनमध्ये द टॅक्टिक ऑफ गरिला वॉर वॉज लर्न फ्रॉम अ हिंदू किंग नेम शिवाजी इन इंडिया. पण नेमका गरिला वॉरफेअर हे आलं कुठून? तर ते स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांकडून शिवाजी महाराजांकडे आलं. मलिक अंबर हा जो एक सेनापती होता, या मलिक अंबर कडून शहाजी महाराज साहेबांकडे आलं. त्याच्यावर संस्कार करून सह्याद्रीच्या रांगांमध्ये आणखी त्याला रुजवून मुरवून शहाजी महाराज साहेबांनी कदाचित ते शिवाजी महाराजांना दिला. आणि शिवाजी महाराजांनी हा सगळा स्वराज्याचा पसारा हा सह्याद्रीच्या रांगांच्या आडोशानं उभं केलं. उगाच कुठेतरी मोकळ्या मैदानात हिंमत दाखवायची आणि हे दाखवायचं म्हणून जाऊन महाराजांनी किल्ले नाही उभे केले. 1-2 स्वाऱ्या केल्या, पण महाराजांनी मुद्दाम जाऊन तिथे स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. अशी पद्धत महाराजांनी मोकळ्या मैदानात करणं टाळलं, पण त्यांनी सह्याद्रीच्या आडोशानं संपूर्ण स्वराज्य उभं केलं. दुसरी गोष्ट आहे ते वीकनेस. ही फार महत्वाची गोष्ट. म्हणजे वैचारिक क्षमता काय असू शकते. अनेकदा आपल्याकडे असं सांगितलं जातं की हे करू नको, का तर ग्रंथात सांगितलंय म्हणून. हे करू नको, का तर तशी प्रथा आहे म्हणून. हे करू नको, का तर आपल्यात करत नाहीत म्हणून. बरोबर? तसं हिंदुस्थानात एक गोष्ट केली जात नव्हती, समुद्र पर्यटन. समुद्रावर पाऊल ठेवणं निषिद्ध मानलं जात होतं, समुद्र ओलांडणं निषिद्ध मानलं जात होतं. कारण हिंदूंच्या धर्मशास्त्रामध्ये समुद्र ओलांडणं निषिद्ध मानलं होतं. आणि त्यामुळे 7व्या शतकात तामिळनाडू मधल्या तामिळ देशातल्या चौलच्या राजांचा आरमार होतं. तुम्ही कदाचित ते मध्यंतरी सिनेमे आले होते, PS1 PS2 पाहिले सिनेमे. ते 7व्या शतकात आरमार होतं भावांनो. 7व्या शतकात चौलच्या राजांचा आरमार होतं. आणि त्यानंतर धर्मशास्त्रात निषिद्ध आहे या एकमेव कारणास्तव एकाही हिंदू राजानं आरमार तयार केलं नाही. 1, 2, 3, 4, 10, 15 नाही, पुढची 1000 वर्ष. विचार करा, एखादी रूढी, एखादी चुकीची समजूत ही राष्ट्राचं किती मोठं नुकसान करू शकते. 1000 वर्ष आरमार नाही, 1000 वर्ष राष्ट्राची सागरी बाजू ही पूर्णपणे लंगडी पडलेली आहे. आणि 1000 वर्षांनंतर हा वीकनेस छत्रपती शिवाजी महाराज ओळखतात की आमच्याकडे आरमार नाही, आम्ही समुद्रावर पाय ठेवत नाही. म्हणून अरब आले, डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, मुघल आले, या सगळ्यांनी समुद्रावर सत्ता निर्माण केली. आणि मग महाराज 1000 वर्षांनंतर आरमार उभं करतात. आणि ते आरमार अशा तोडीचं उभं करतात की ते फिरंग्यांच्या तोडीस तोड आरमार महाराज उभं करतात 1000 वर्षांनंतर. मी कायम असं मानतो की महाराज इथं अस्तित्वात नसलेल्या वीकनेसला, त्या कमकुवत बाजूला ओळखून तिची एवढी मोठी ताकद तयार करतात. दिस स्टँड्स फॉर W फॉर छत्रपती शिवाजी महाराज. मग येतो O, ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे अफजल खान जेव्हा चालून आला तेव्हा आम्हाला तो इतिहास फक्त एवढाच वाटतो की प्रतापगडाच्या पायथ्याची फाडला खाणं, प्रत्येकाला अभिमानास्पदच इतिहास आहे. पण नेमका अफजल खान होता कोण? अफजल खान दख्खनच्या पठारावरचा सगळ्यात नावाजलेला सेनापती होता, ज्यानं औरंग्या शहजादा असताना शहजादा औरंगजेबाला कैद करून ठेवलं होतं. इतका पराक्रमी सेनापती हा त्यावेळचा अफजल खान होता. आणि इतका पराक्रमी सेनापती तोपर्यंत स्वराज्यावर जी काही फौज चालून आली होती त्यापेक्षा कैकपट फौज घेऊन जेव्हा अफजल खान चालून येत होता तेव्हा आलेलं फार मोठं संकट होतं. या संकटाच्या वेळी अनेकांनी सल्ला देण्याचा प्रयत्न केला होता की तह करू आणि मागे हटू. तुमच्या माझ्या आयुष्यात अनेकदा येतं संकट. अनेकदा संकटाचा अफजल खान तुमच्या माझ्या समोर असतो. आणि अनेकदा तुमचं माझं मन सांगतं की तह करू, 2 पावलं मागे जाऊ. महाराजांनी संकटातली संधी शोधली होती की प्रत्येक संकटाच्या पाठीवर एक संधी चालून येते.
जर संकटाला हुलकावणी दिली तर संधी पण हुलकावणी देते, आणि संकटाला जर तिथंच फाडला तर संधी हातात येते. केवळ पुणे सुपे परगण्यापुरतं असलेलं स्वराज्य आणि दख्खनच्या पठारावर द्वाही फिरली. जेव्हा अफजल खान फाडला तेव्हा द्वाही फिरली की छत्रपती शिवाजी नावाचा राजा या दख्खनच्या पठारावर उदयाला आला. दॅट इज ऑपॉर्च्युनिटी. मग तुम्ही विचार करता तो टार्गेटचा, थ्रेटचा. कारण आम्ही एक गोष्ट करत असताना आम्ही त्याच्या पर्यायी गोष्टीचा कधीच विचार करत नाही. आमच्याकडे प्लॅन बी अनेकदा रेडी नसतो. अनेकदा हा प्रश्न जेव्हा आपण शिवचरित्राला विचारतो की एकीकडे रायगडासारखा अभेद्य किल्ला उभा असताना, त्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला असताना महाराजांना दक्षिण दिग्विजय करावा असा वाटतो. महाराज दक्षिण दिग्विजय करतात, आणि महाराज दक्षिण दिग्विजय करून येत असताना कधी जर तुम्ही जिंजीला गेलात तर जिंजीचा किल्ला सुद्धा आवर्जून बघा. इतक्या लांब महाराजांना दक्षिणेमध्ये जिंजीच्या ठिकाणी किल्ला का करावा असा वाटतो? तर कदाचित मग इथे प्लॅन बी ऑपरेट होत होता का? की जे मी मगाशी छत्रपती संभाजी महाराजांविषयी म्हणालो की लाखोंची फौज घेऊन काबूल ते बंगाल सल्तनत असलेला औरंगजेब जेव्हा स्वराज्यावर चालून आला, हे आज ना उद्या घडणार आहे. कारण जोपर्यंत स्वराज्याचा कार्यकाळ आहे तोपर्यंत औरंगजेब अनेक वेगवेगळ्या लढ्यांमध्ये गुंतलेला आहे. आणि जशी औरंगजेबातली राजपुतानातली लढाई असेल, पंजाबची लढाई असेल, त्याचा इतर ठिकाणचा बंगालमधला जो काही असमंजस अस्वस्थतेचा काळ असेल, तो संपल्यानंतर कधी ना कधी औरंगजेबासारखं सैन्य, मुघलांचं सैन्य हे पूर्णपणे स्वराज्यावर चालून येऊ शकते. ही भीती कदाचित, हा धोका कदाचित महाराजांनी ओळखला, आणि महाराजांनी थेट जिंजी पर्यंतच जो प्लॅन बी आहे तो जर तुम्ही ऑपरेट केलेला पाहिला तर त्यामुळे स्वराज्य टिकलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर रायगड अवघ्या काही महिन्यात पडल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीच्या आश्रयानं स्वराज्य टिकवता आलं, मावळ्यांना लढता आलं. हा होतो जी थ्रेट आहे ती आधीपासून ओळखून त्यानुसार पुढे जाणं. आणि शेवटची गोष्ट राहते ती टार्गेट. पुन्हा तुमचं माझं टार्गेट जे काही असतं ते आमचं भौतिक असतं, ते आमचं जवळचं असतं. पण जेव्हा ध्येय उदात्त असतं तेव्हा नेमकं काय होतं? तर मी जे म्हणतो की 350 वर्षानंतर जगाच्या इतिहासातलं एकमेवाद्वितीय उदाहरण आहे की ज्या राजाचं नाव घेतलं की आजही आमचा ऊर अभिमानानं भरून येतो. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण या स्वराज्यापेक्षा आकारानं मोठी असलेली अनेक राज्य उदयाला आली, अस्ताला गेली. वैभवानं मोठी असलेली अनेक राज्य उदयाला आली, अस्ताला गेली. पण स्वराज्याचं नाव घेतलं तर आजही ऊर अभिमानानं भरून येतो. याचं फार महत्वाचं कारण आहे तरुण मित्रांनो. लक्षात ठेवा, आयुष्यातलं कुठलंही काम करताना लक्षात ठेवा या स्वराज्याला असलेलं नैतिक अधिष्ठान. ध्येय प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, ध्येय प्रत्येकाचं मोठंही असू शकतं, ध्येय प्रत्येकाचं व्यक्तिगत असू शकतं. पण त्या ध्येयाला जेव्हा तुम्ही नैतिक अधिष्ठान देता, जेव्हा त्याला नीतिमत्तेची जोड देता, तेव्हा जी काही चटणी भाकर खाता ती इमानाची खाता, ती सुखाची खाता. आणि हे नैतिक अधिष्ठान तुमच्या ध्येयाला हे चिरंतन बनवतं. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा मॅनेजमेंट प्रिन्सिपल अप्लाय करतो तेव्हा या गोष्टी समोर येतात.